स्वागत करू. एक वाक्य बोलतो डाके साहेब सुरुवातीला. असं वाटले हे कीर्तन आपल्या गावात नाही, श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये चालू. वा. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. वाढविले सुख भक्ती भाव धर्म, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. पांडुरंगा कृप्रथम नमन, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांच्या अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवे. मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वार करी संतांच्या, यावर करी संतांच्या, वार करी संतांच्या. मस्तके पायावरी, यावर करी संतांच्या. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय संत शिरोमणी सावता महाराजांचं वर्णन करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीव. प्रस्तुत अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय. अखिल गुणानिधान भक्त वत्सल
जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय, संत शिरोमणी सावता महाराज, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, उपस्थित कीर्तनकार मंडळी, कथाकार मंडळी, रामाणाचार्य, भागवताचार्य, उपस्थित वैष्णव टाळकरी तथा मृदंगाचार्य, उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र अंधोरी येथे संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा तृतीय वर्धापन दिनानिमित्त हा आपला तीन दिवस त्रिदिनी असणारा उत्सव, या उत्सवातील आजची दुपारची कीर्तन सेवा श्री सदाशिवराव प्रल्हादराव डाके समस्त डाके परिवार यांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित आदरणीय गुरुस्थानी असणारे एक वचन बोलतो, अभंगातलंच बोलतो, काय मी पतित कीर्तिवानू. किती जरी वर्णन केलं तरी कमीच आहे. अगदी श्री हरिभक्तपरायण गुरुस्थानी असणारे गुरुवारी आमचे संगीत विशारद वैष्णव टाळकरी नारायण गुरुजी खिल्लारी गुरुजी उपस्थित आहेत. गुरुजीसाठी एकदा टाळवली. आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण गुरुस्थानी असणारे आमचे किशोरजी महाराज दिवटे गुरुजी सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय आता ते तर गुरुचे आहेत, आता कृष्ण म्हटलं मी अर्जुन. भगवंताने उद्धवाला जे ज्ञान सांगितलं आणि ते ज्ञान ज्या ग्रंथात ग्रथित झालं त्याचं नाव श्रीमद भागवत, आणि भगवंताने अर्जुनाला जे ज्ञान सांगितलं आणि ते ज्ञान ज्या ग्रंथात ग्रथित झालं त्याचं नाव श्रीमद भगवद्गीता. म्हणून आज आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मृदंगाचार्य आमचे कृष्णाजी महाराज भोरकडे गुरुजी उपस्थित आहेत. उपस्थित गावातील परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ वैष्णव टाळकरी आदरणीय रामनाथ महाराज असतील, उपस्थित परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, परिचित अपरिचित गुणीजन वैष्णव टाळकरी, सर्वांच्या चरणावरती इथूनच माता ठेवतो. माझी अवस्था म्हणजे आता खरोखर महाभारतातल्या अर्जुनासारखी झाली. कशी गुरुजी अगोदर भगवान अर्जुन भगवंताला म्हणला, देवा तुम्ही माझा रथ आहे का दोन्ही सैन्याच्या मधून उभा करा, पहा तुम्ही कोणाकोणासोबत युद्ध करायचं ते. भगवान म्हणले ठीक आहे. भगवंताने रथ तिथून उभा केला. उभा केल्याच्या नंतर अर्जुनाला सगळे घरातले दिसले. तिथं सगळे घरात बोल नका सगळे घरातले दिसले. तत्रा पश्चितान पार्थ पितृनाथ पिता महान आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सख्युंस्तता श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरु भयोरपी तान समीक्षस कौंतेस सर्वान बंधून वस्थितान. सगळे घरातले दिसले. पितृनाथ वडील, पितामान आजोबा, आचार्यान गुरु, मातुलान मामा, भ्रातृन भाऊ, पुत्रान पोर, पौत्रान नातू तथा सख्युंस म्हणजे त्याचप्रमाणे मित्र, श्वशुरा सोय सासरे ते आता विषय वाढतो ना तर माझ्या अंगलटी चला हो. आणि मग सगळे घरातले दिसले गुरुजी, सगळे घरातले दिसले. अर्जुनाला घरातले दिसल्याच्या नंतर भगवंताला काय म्हणला, देवा रथ मागे घ्या, आपला रथ मागे घ्या. भगवान म्हणले काय झालं, काय झालं, सिदंती मम गात्रानी हो मुखमच परिशुष्यती वेपतुश्च शरीरे मे रोम हर्षश्च जायते. देवाला मला देवा अंग असं नुसतं लटलटच उडायले हो, चळचळ कापायले, तोंड कोरडं पडायले, पाणी प्या वाटायले, तुम्ही प्या मी पितो हो. म्हणजे जसं त्या अर्जुनाचं झालं तसं आज या अर्जुनाचं झालं. पण चला घाबरणार नाही, कारण ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुस्थानी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. चला एक कौतुक असतं बघा. आता कृष्णा गुरुजी सगळ्या दृष्टीने विचार केला तर मी सगळ्या दृष्टीनं तुमच्यापेक्षा लहान आहे, वयाने म्हणा ज्ञानाने म्हणा सगळ्याच गोष्टींना लहान आहे. एक कौतुक असतं बघा. लहान मुलगा आहे ज्ञानोबरायांच्या भाषेत, छोटा 2 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला त्याच्या आईनं मेकअप केला, काजळ लावलं, पावडर लावलं, गायछाप दिली आणि आपले काजळ लावलं, पावडर दिलं, काजळ मला ह्याच गडबडतात काजळ पावडर, मग ते बघा कोण आहे का नाही जागे पावला की काजळ लावलं, पावडर लावलं, असा मेकअप केला. आता मला सांगा सर त्याचा आनंद कोणाला आहे, त्याला कळतं का मेकअप केलेला, त्याचा आनंद कोणाला आहे, सासूला हे आईला, बरोबर, त्याचा आनंद त्याच्या आईला आहे. तसं आम्ही किती जरी बोललो तर आमचा आनंद आमच्या गुरुवर मंडळी उपस्थित यांना आनंद आहे.
म्हणून चला जशी गुरुवर्य बाबा बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण या अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. आणि आवर्जून उपस्थित म्हणजे आमचे जे हो चॅनलचे मालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना धन्यवाद देऊ आणि अधिक परिहार न देता लगेच अभंगात प्रवेश करतो. विठ्ठल विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. हो या अभंगातून तुकोबाराय संतांचं वर्णन करतात, संतांचं वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात काय मी पतित कीर्तिवानू, मी काय वर्णन करू, वर्णन होणार नाही. एक बोलू का, खरंच संतांचं वर्णन वाणीनं होतच नाही, होतच नाही. का होत नाही हे पा श्री गुरु बाबांची भाषा आहे. श्री गुरु गाथामूर्ती राऊत बाबा म्हणत असतात संतांचं वर्णन करण्याकरता त्याला अगोदर आपणच मुळात संत असावं लागतं. बाबांच्या शब्दात का भक्ताचा महिमा भक्तची जाणती म्हटली. हा भक्तची जाणती. आपल्या वाणीनं संतांचं वर्णन काय होणार आहे महाराज, वर्णन होणार नाही. का वाणी अपुरी पडते, आपली वाणी अपुरी पडते. समुद्राची खोली वर बसून पाहणं नसते कळत, त्याला समुद्र इतकं खोल जावं लागत असते. पर्वताची उंची खाली वरून पाहणं नसते कळत, त्याला पर्वता इतकं उंच जावं लागत असतं. तसं संत शिरोमणी सावता महाराजांचं वर्णन करण्याकरता तेवढा माझ्या बुद्धीचा विस्तार होणं महत्वाचं असतं. आपली वाणी अपुरी पडते महाराज. संतांचं वर्णन आपल्या वाणीनं करणं म्हणजे गुरुजी ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानोबरा म्हणतात समुद्रामध्ये किती लिटर पाणी हे टिवटिवून आपल्या चोचीनं मोजत राहावं, हे करणं तिचं जसं आहे त्याप्रमाणे आपण वर्णन कर. काठी टिबूत चाचोवणी मापसुये सागरी, मी नेणत त्या परिप्रवर्ती येत. संत सागरासारखे. हा आपल्या वाणीनं वर्णन होणारच नाही. का त्याला संतच असावं लागतं. तो का म्हणे अंगी व्हावे जे पण, तो का म्हणे अंगी व्हावे जे आपण, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगी भावे दे आपण, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगी व्हावे दे आपण, तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगी व्हावे जे आपण, तरीच महिमान येईल कळो. संत महात्म्याचं वर्णन आपल्या वाणीनं होणार नाही. संत शिरोमणी सावता महाराज आज आमचा संजीवन समाधी सोहळा आहे. काय आपल्या वाणीनं वर्णन होणार आहे महाराज. श्री क्षेत्र आरण शके 1172 मध्ये श्री क्षेत्र आरण या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराजांचा जन्म झाला. सतत परमार्थाची आवड आणि सावता महाराजांचे गुरु भगवान परमात्मा सावता महाराजांचे गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणचे देव होय गुरु. गुरु गेपा गुरुमंत्र दिल्याशिवाय व्यापक ज्ञान होत नाही. आणि सावता महाराजांना गुरुमंत्र भगवंतानंच दिलेला आहे, भगवंतानं दिलेलं आहे. व्यापक ज्ञान झालेलं आहे. म्हणजे चराचरात भगवंताचं दर्शन व्हायचं. ज्ञान झाल्याच्या नंतर चराचरात भगवंताचं दर्शन म्हणजे नेमका कोणत्या कुठं दर्शन व्हायचं. आता वर्णन नाथ महाराजात हे सावता महाराजात म्हणतात कुठे देव दिसायचा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, हो कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा. हो अवघी मिठाई माझी, 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 अवघी मिठाई माझी. हो लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर, हो लसूण मिरची कोथिंबीर,
चरामध्ये भगवंताचं दर्शन व्हायचं. अवघा मुळा भाजी याच्यामध्ये दर्शन भगवंताचं दर्शन व्हायचं. अवस्थाही प्राप्त झाली. विठ्ठल जली स्थळी भरला ही अवस्था झालेली होती. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. सगळीकडे परमेश्वराचं दर्शन. हा सर्व घटेराम द्यादी परमात्मा व्यापती सगळीकडे. विठ्ठल जळीस्थळी भरला हो हरी दिसे जनिवनी आत्मा तत् येण्याचा सदिशा आत्माराम. सगळीकडे भगवंताचं दर्शन, सगळीकडे भगवंताचं दर्शन असा व्यापक बोध भगवंताने सावता महाराजांना दिला. हा आणि मग परमार्थ करायचे. आणि तर सांगत असताना पुढे चरित्राचा भाग सांगत असताना असं म्हणतात नामदेवरायांचा अहंकार सुद्धा सावता महाराजांनी हे केले. हा म्हणजे नामदेवरायांचा असा अभिमान होता मी भगवंताचा लाडका भक्त आहे, मी भगवंताच्या अतिशय जवळच आहे. आणि महाराज सावता महाराज म्हणजे त्रेता युगातले जनक, द्वापार युगातले पेंड्या आणि कलियुगातले सावता महाराज. हा रामावतामध्ये जनक, त्रेतायुगातले जनक राजा हे सावता महाराज आहेत, द्वापार युगातले पेंद्या सावता महाराज आहेत. मग आता सावता महाराजांना वाटलं त्रेतायुगात द्वापार युगात भगवंताला काय हृदयात साठवता आलं नाही. मग पेंद्याच्या अवतारात भगवान मी तर म्हटलो सावता महाराज हे पेंद्याच्या अवतारात पेंद्या म्हणले असते भगवान श्रीकृष्णाला देवा पुढच्या अवतारात मला सावता महाराज करा का मला हृदयात तुम्हाला साठवायचे. हा मला हृदयात साठवायचे. आणि म्हणून मागच्या दोन अवतारातलं फळ आहे आणि सावता महाराज. आणि मग या अवतारामध्ये विशेष सावता महाराजांनी हृदयात भगवंताला साठवलं. तो कथा पाहू आपण हळूहळू. आणि मग अगोदर पूर्वपीठिका पाहू. नामदेवांना अभिमान झालेला होता की मी भगवंताच्या अतिशय जवळच आहे, अतिशय जवळच आहे. म्हणजे हा विषय मला इतक्या लवकर का घ्यावा लागला, 12 लगेच वाजत आली म्हणून मला लवकर घ्यावा लागला आता. म्हणजे सुरुवातच इथून करावं लागली आता. आणि मग भगवान म्हणले ठीक आहे. त्या भगवंताला वाटलं नामदेवांचा अहंकार आपण हरून करू, अहंकार येऊ द्यायचा नाही, अभिमान येऊ द्यायचा नाही. कारण तीळ मात्र जरी होय अभिमान मेरो तो समान भारदेवा. मग भगवान म्हणले सावता महाराज हे नामदेव आहे चला थोडं फिरायला जाऊ म्हणले. ते म्हणले चला. आणि मग चालत असताना पुढे गेले पुढे जात असताना भगवान म्हणले सावता महाराज आपले नामदेव आहे चला लपाछुपी खेळू म्हटल्याच्या नंतर पुढे गेले. तेव्हा ठीक आहे चालते तुम्ही मला शोधायला मी पुढे चलतो. भगवान पुढे जायचे, कधी कधी दर्शन द्यायचे, कधी कधी गुप्त व्हायचे, दर्शन द्यायचे गुप्त व्हायचे. आणि मागं फुलं टाकीत चालायचे, फुलं तुळशी आता मागं सोडत म्हणजे त्या मागं नामदेव महाराज यायचे, मागे यायचे. आणि येत असताना पुढं आले आणि श्री क्षेत्र आरण्येते आले. आरण्येते आल्याच्या नंतर मळ्यात आले, सावता महाराजांच्या मळ्यात आले. आणि सावता महाराजांनी पाहिलं भगवान तुम्ही इकडे कसे. देव म्हणले आधी मला लपायला जागा द्या का माझ्या मागं चोर लागले. सावता महाराज गालात हसले. सावता महाराज म्हणले तुमच्या मागं चोर म्हणलं मग आता आम्ही बोलायला शब्द राहिले नाही ना, बोलायला शब्द आता जसं यांचं वर्णन करण्याकरता मला शब्दच राहिले नाही, तसं बोलायला शब्द राहिले नाही. काय करावं मग तसं म्हणले काहीच बोलू नका, अगोदर मला लपायला जागा द्या. आता सावता महाराजांना वाटलं हा आमचा डाळिंबाचा बाग आहे, हा आमचा ऊसाचा बाग आहे, आमचा म्हटल्याच्या नंतर पुन्हा आमचा अहंकार जागा असं वाटलं. कारण नामदेवरायांचा अहंकार ग्रहण करायचा आहे म्हणून तसं म्हटलं नाही. मग हे काही उपाधीत लपवायचंच नाही म्हणले. भगवंताला जागा अशी द्यायची म्हणले. काही ठराविक भक्तांनी जागा दिली तीच जागा भगवंताला द्यायची. म्हणले कुठं तुम्ही दुसरीकडे लपू नका म्हणले. मग माझ्या हृदयात लपा का भगवंताला जागा कृष्णापूरची आवडत कोणती असेल तर हृदयात लपायला जास्त आवडतं. हनुमंतरायांनी भगवंताला हृदयात साठवलेलं आहे. हा पुन्हा जनाबाई म्हणतात ना
हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हो संत जाधवांनी हृदयात साठवलेलं आहे. पुन्हा अजून आहे ना साठविला हरी हो साठविला हरी हो साठविला हरी साठविला हरी हो साठविला हरी हो साठविला हरी साठविला हरी साठविला हरी हो साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली येरजार झाला सुफल व्यापार. हो सावता महाराजांनी भगवंताला हृदयात जागा दिली. महाराज काहीच विचार केला नाही, इळामाना खुरपमाना घेतलं आणि आपली छाती विदीर्ण केली आणि भगवंताला हृदयात जागा दिली. वर्णन करतात साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा दाता त्रैलोक्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता हो धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता साठविला दाता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता साठविला दाता त्रैलोक्याचा धन्य त्याचे माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. हो सावता महाराजांनी भगवंताला जागा आपल्या हृदयात दिली. हृदयात जागा दिली महाराज. हृदयात लपवलं आणि लपवल्याच्या नंतर नामदेवराय तितक्यात आली. नामदेवराय ज्ञानोबासोबत होते. नामदेवराय ज्ञानोबा आले. नामदेवराय म्हणले आणि तिथं आल्याच्यानंतर सावता महाराजांना पाहिलं. सावता महाराजांना पाहिल्याच्या नंतर श्री संताचे माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. आणि मग कसं म्हणायचं तर सावता महाराज म्हणले नामदेवराय आज इकडे कसं काय रस्ता चुकले तुम्ही इकडे कसं काय. ते म्हटले अहो भगवंताने आणले भगवंताच्या मागे आलो आणि भगवान कुठं दिसतात काय सापडत नाहीत. सावता महाराज नामदेवराय म्हणायला लागले. तसं म्हणल्याच्या नंतर तुम्हाला देव सापडत नाहीत म्हणजे इतके देवाच्या जवळचे तुम्ही हां जवळचे असल्यावर सापडायला पाहिजेत लवकर. हो चला हो मग भगवान कुठे आहेत असं म्हणायला लागले. भगवंत कुठे आहेत नामदेवराय म्हणायला लागले. महाराज तसं म्हणत असताना सावता महाराजांनी पाहिलं नामदेवरायांचा चेहरा अगदी केलूआना झालेला आहे. का देवाच्या जवळ असून बी देव मला सापडत नाही. सावता महाराज म्हणले सावता महाराज माझा काय अहंकार तर माझ्या भक्तीत काय आडवत येत नसेल ना मला अभिमान तर नसेल ना की देव माझ्या जवळ असून मला सापडत नाही. हा म्हणजे त्यांच्या बोलण्यात त्यांना हे वाटत होतं. मग तसं वाटल्याच्या नंतर महाराज म्हणले तुम्ही काय म्हणा पण तुम्ही मला भगवंताला शोधून द्या. महाराज बघा तितक्यात वाऱ्याची झुळूक आली आणि सावता महाराजांचा पितांबर होताना ते गळ्यातला थोडासा बाजूला गेला आणि तितक्या टायमात ह्या हृदयामधून त्याला काय म्हटलेलं बघा दशी म्हटलेले दशी त्या पितांबराच्या दशी पांडुरंगाच्या अशा बाहेर दिसल्या थोड्या. कोणाला नामदेवरायांना. नामदेवरायांनी पाहिलं म्हटले भगवंत काय हृदयात लपलेत का जाऊन भगवंताच्या पितांबराच्या दशी आहेत. महाराज दशी धरून या बाहेर भगवंताला बाहेर घेतलं बाहेर ओढलं आणि पाहिल्याच्या नंतर भगवंताला बाहेर आल्याच्या नंतर पाहिलं आणि नामदेवरायांनी हात जोडले. हात जोडले म्हणजे हृदयास मी इतक्या जवळ असून मला देवाला हृदयात नाही साठवता आलं. सावता महाराजांनी भगवंताला हृदयात साठवलेलं आहे. हा म्हणून संत शिरोमणी सावता महाराज आहेत. हा शिरोमणी म्हणजे महाराज सगळ्यात श्रेष्ठ संत सावता महाराजच आहेत.
स्वतः म्हणून संत शिरोमणी सावता महाराज हृदयात साठवलं. आणि मग तसाच आणि संत महिपती महाराज सांगतात तिथून नामदेवराय, ज्ञानोबाराय, सावता महाराज हे सगळे कुर्मदासाच्या भेटी करता गेले. कुर्मदासाच्या भेटी करता गेले आणि मग तिथून गेल्याच्या नंतर पुन्हा नंतर तीर्थयात्रा केल्या आणि यात्रा केल्याच्या नंतर भक्ती करायची, परमार्थ करत जायचे. आणि परमार्थ करत असताना शके 1217 कृष्ण पक्ष या तिथीला शके 1217 कृष्ण पक्ष या तिथीला सकाळी पहाटे उठलेले आणि पहाटे उठून स्नान केलेले, भगवंताचा काकडा वगैरे सगळं आराधना पूजा केलेली, फुलं सगळ्यांना पोचलेत ना. आपण चरित्र विस्तार पुन्हा पाहू पण. आणि या तिथीला आणि मग नवज्वरे देह तापला आणि पद्मासन घातलेले बघा. सावता महाराजांनी पद्मासन घातलेले, भगवंताचं ध्यान करू लागलेले. आणि ध्यान करत असताना सावता महाराज गुरुजी पांडुरंग आणि सावता महाराज एक झाले. सावता पांडुरंगी स्वरूपी मिळाला, सावता पांडुरंगी स्वरूपी मिळाला, देह समर्पिला ज्याचा त्यासी, संत शिरोमणी सावता महाराज की जय. विठोबार कुमाई, हरि हरि विठोबार कुमाई, हरि 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 विठोबार कुमाई, हरि जय जय विठोबा. संत शिरोमणी सावता महाराज की जय. संत नामदेव महाराज की जय. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. शके 1217 या तिथीला संत शिरोमणी सावता महाराज आणि भगवान पांडुरंग एक झाले. देह समर्पिला ज्याचा त्याशी. हो गुरुजी म्हणतात ना, देवाला आणावं लागते, तुम्हा आम्हाला यावंच लागते. आणि संत स्वतःहून येत असतात. हो कशा करता येत असतात त्याचं उत्तर तुकोबार आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात देतात. उदराया जन जीवा हरि जड़ जीवा उधरया जन. अवतार तुम्हा दया कर, अवतार तुम्हा दया कर, अवतार तुम्हारा दया कर, अवतार तुम्हारा दया कर. उद्धरया जन जड़ जीवा, अवतार तुम्हा दया कर, अवतार तुम्हा दया कर. हो उधरया जन जन जीवा अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा दया अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जडजीव. हो तुमचा आमचा उद्धार व्हावा, तुम्ही आम्ही हिताच्या ठिकाणी जाग व्हावं, तुम्हा आम्हाला जाग करण्याकरता संत महात्म्यांचा अवतार आहे. म्हणून महाराज आपलं जीवन आहे ना खरोखर संतांच्या ठिकाणी अनन्य व्हावं. काय ठिकाणी जीवन अनन्यच व्हावं. कधी कुठेही नाही, अलौकिक तत्वाच्या ठिकाणी जीवन अनन्य व्हावं. अलौकिक तत्वाच्या ठिकाणी अलौकिक काय अपा तात्विक चिंतन जर केलं तर निखळ शुद्ध परमात्म तत्वच अलौकिक आहे. आणि उपाधी भेदानं जर विचार केला तर 3 गोष्टी अलौकिक आहेत. कोणत्या 3 गोष्टी अलौकिक? अपा देव अलौकिक, देवमान्य संत अलौकिक आणि देवाचं नाम अलौकिक.
या तीनच गोष्टी जगामध्ये अलौकिक आहेत. म्हणून आपलं जीवन एकतर देवाशी, एकतर संतांशी, नाहीतर नामाशी, तिघाशीच अनन्य व्हावं. का अनन्य व्हावं? कारण जीवन सुखी बनते, सुखी बनते. मग तुम्हाला त्याने तिघांनाच अलौकिक का म्हणायचं? देवांना, संताला आणि नामाला तिघांनाच अलौकिक का म्हणायचं? काय 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 गुरुजी, अलौकिक ते असतं, अलौकिक त्याला म्हणतात. कशाला? लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. एक, काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. दोन, आणि पंचमहाभूतामध्ये जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. तीन. संत अलौकिक, देव अलौकिक, नाम अलौकिक. तिघांना अलौकिक का म्हणायचं? आताच पाहिलं. लौकिक जगाला तिघांचं महत्व कळालं नाही म्हणून या तीन गोष्टी अलौकिक. काळाची सत्ता तिघांवर चालत नाही म्हणून या तीन गोष्टी अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये या तीन गोष्टी अडकत नाहीत म्हणून या तीन गोष्टी अलौकिक. चला, अगोदर देव पाहू, नंतर संत पाहू, नंतर नाम पाहू. देव अलौकिक का? लौकिक जगाला देवाचं महत्वच कळलं नाही म्हणून देव अलौकिक. अहो खरंच कळालं नाही. संत महात्मे घरी येऊन म्हणले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. लोक काय म्हणले? देव न लगे, देव न लगे. का? देवाचं महत्वच कळलं नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही, नाही चालत. थांबा थांबा, उलट हा काळ देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी. म्या बोलविले होतो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगात ते चालिता, म्याचे नेमिला साता, काळोग्रास तसे भूता. काळाची सत्ता देवावर चालतच नाही म्हणून आमचा देव अलौकिक. लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष, हे जरी नाही काल. तिसरा निकष, आता जागे होते मोसम तरी सुटत नाही बघा. वा, टाळी वाजवा एकदा येतात. वा गुरुजी. पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पंचमहाभूतात देव अडकत नाही, नाही अडकत. अहो उलट ही पंचमहाभूतच त्यानं निर्माण केलेले, तो कशाला याच्यात अडकन? एकले न कंट्याचे म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवनी, गगना चंद्र सूर्य मेघ तारंगणे, पाच महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, ऐसा लागवी माया सुंदरी. एकले नकंठेचे म्हणून या येणे. महाराज ही पंचमहाभूतच त्यानं निर्माण केलेली. पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गायचाप ही पंच आकाश ही पंचमहाभूत त्यानं निर्माण केलेली. आणि मग तो कशाला याच्यात अडकल? अडकूच शकत नाही. कारण विश्वाच्या रूपानं तो नटलेला आहे. देव नटला, नाना परी विश्वाच्या रूपानं तो नटलेला आहे. म्हणजे पंचमहाभूतात आमचा देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. चला, देव अलौकिक कळाला, कळाला. आता संत शिरोमणी आमचे सावता महाराज अलौकिक. हे तिन्ही. आता संत हे देव अलौकिक कळाला ना. आता घ्या देवाला मागं. आता संतांना पुढे घ्या. गुरुजी, हे तिन्ही निकष उचलायचे आणि संतांकडे आणायचे. लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. आणि पंचमहाभूतात संत अडकत नाही म्हणून आमचे संत अलौकिक. चला, पहिला निकष, लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही. खरंच कळालं नाही. महत्व जर कळालं असतं तर त्या काळात त्या लोकांनी संतांना गुरुजी त्रास दिलाच नसता. महत्व कळालं असतं तर ज्ञानोबरांना कमी त्रास दिला का? तुकोबरांना कमी त्रास दिला का? नाथ महाराजांना कमी त्रास दिला का? आता मला तरी कमी आहे का? पण मी कोणाला सांगत नाही. हो, मला तोच कळत नाही. इतक्या लांबून आपल्या चला हा विषय वाढून पुढे चॅनल हो. चला, महत्वच कळत नाही म्हणजे मला मुद्दा मांडायचा. घेऊ नका राखे सर, इथंच ताण घ्या. हो, महत्व असं मला मुद्दा मांडायचा. महत्वच कळालं नाही, महत्वच कळालं नाही म्हणून आमचे संत अलौकिक. चला, महत्व कळालं नाही. दुसरा निकष, काळाची सत्ता संतांवर चालत नाही. पा जशी काळाची सत्ता देवावर चालत नाही तशी आमच्या संत शिरोमणी सावता महाराज नाही, संतांवर काळाची सत्ता चालत नाही. थांबा थांबा गुरुजी, जसा हा काळ देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी आहे का, तसा संतांच्या घरी काळ गुलाम सलाम करी तुझ्या घरी किंवा जगा खाए, जगा काळ खाए, अभी माथा तिला पाए, अभी माथा तिला पाए, अभी माथा तिला पाए. जगा काळ खाए, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला
काळ काय आम्ही माता दिला पाय. हो, काळाची सत्ता आमच्या संतांवर चालत नाही म्हणून आमचे संत अलौकिक. लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. आणि तिसरा निकष, पंचमहाभूतात संत अडकत नाहीत म्हणून आमचे संत अलौकिक. गुरुजी, पंचमहाभूतात आमचे संत अडकत नाहीत अडकत. उलट थांबा, अहो या पंचमहाभूतांनाच आमच्या संतांनी जिंकलेले. या पंचमहाभूतांनात कसं जिंकलेले? कृष्णा गुरुजी, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी या तत्वाला, हे भूत आहेत ना, पृथ्वी या तत्वाला, पृथ्वी या भूताला माझ्या ज्ञानोबारांनी जिंकलेले. समाधी, ज्ञानोबारांनी आपला देहच पृथ्वी तो तिरोहित केलेला आहे. ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो बाबा बाळछंदो. म्हणजे पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकला. पृथ्वी, आप म्हणजे पेट्रोल, पाणी 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 हो, नुसतं पाणी, कलोळाचं पाणी नाही हो. तुम्हाला कलोळाचं पाणी ते वेगळं हो, विषय वाढला आपला हो. पृथ्वी तत्व ज्ञानोबारांनी जिंकलं. दुसरं आप म्हणजे पाणी, पाणी या तत्वाला शांतीब्रह्म नाथ महाराजांनी जिंकले. गुरुजी, नाथ महाराज गंगेच्या प्रवाहात उतरले, खाली उतरले आणि आपलं शरीर पाण्यात विसर्जित केलं. म्हणजे पाणी या तत्वाला शांतीब्रह्म नाथ महाराजांनी जिंकले. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकलं. पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं. तिसरं तेज या तत्वाला चितकाला मुक्ताबाईंनी जिंकलं. मुंगी उडाली आकाशी, तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं. चौथं वायू या तत्वाला श्री संत जनार्दन स्वामींनी जिंकलेले. जनार्दन स्वामींनी आपला देहच वायू तत्वाच विसर्जित केलेला आहे. वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबा जिंकलं. पाणी तत्वाला नाथ महाराज जिंकलं. तेज तत्वाला चुलत्याने जिंकलं, मुक्ताबाईंनी जिंकलं. वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं. आणि शेवटचा आकाश या तत्वाला माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी जिंकलं. अनुरेणू या थोकडा तुका आकाशाये बडा, तुका आकाशाये बडा, तुका आकाशाये बडा, तुका आकाशाये बडा. हो अनुरेणू या थोकडा, अनुरेणू या थोकडा, वा वा. तुका आकाशा एवढा म्हणजे पंचमहाभूतात संत अडकत नाही म्हणून आमचे संत अलौकिक. देवालौकिक कळाला, संत अलौकिक कळाले. घ्या आता संतांना माग घेतलं. आता अजून एक गोष्ट अलौकिक सांगितली होती, नाम. देव, संत आणि नाम. गुरुजी, आता नामाला पुढे घ्या. जसा देव तसेच संत, आणि जसे संत तसंच नाम. हे तिन्ही निकष उचलायचे आणि नामकरण आणायचे. लौकिक जगाला नामाचं महत्व कळालं नाही म्हणून नाम अलौकिक. काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक. आणि पंचमहाभूतात नाम अडकत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही, खरंच कळत नाही. लोक आपल्याला जर देवाच्या नामाचं महत्व कळालं असतं तर आपण देवाचं नाव घेतलं असतं, पण आपण कीर्तनात सुद्धा घेत नाही. घेतोत का? नाही, आपण कशाला नाही म्हणतो, नामात महत्वच कळत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता नामावर चालत नाही. जशी देवा काळाची सत्ता चालत नाही, जशी संतांवर चालत नाही, तशी नामावर सुद्धा चालत नाही. महाराज संपूर्ण जगा भाजपची सत्ता आहे, काळाची सत्ता आहे. काळाची गडबडीत आलं, ते गडबडीत आलं भाजपचं, काळाची म्हणायची. अहो गडबडीत आलं म्हणलं तर, अहो गडबडीत आलं म्हणाला. संपूर्ण जगा काळाची
संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे. नामाव काळाची सत्ता चालत नाही. पुढे मला मुद्दा मांडायचा आहे. काळाची सत्ता नामाव चालत नाही. नाही चालत. कशी चालत नाही गुरुजी? काळाची सत्ता नामाव कशी चालत नाही? ज्ञानोबांचा अभंग आहे. ज्ञानोबा म्हणले सगळं संपून जाईल, देवाचं नाव नाही संपणार. 4 खाणी सांगितल्या ज्ञानोबांनी. अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज आटे, हरिनाम ना आटे ते बरवे. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम ना आटे ते बरवे. रखमा देवाराचे नाम ना आटे मोठे, युगे गेली परिवा विटे. आपलं आडनाव आलं काय? आपलं ते नाही, नुसतं रखमा देवाराचे नाम ना आटे, युगे गेली परिवा विटे. सगळं संपून जाईल, देवाचं नाव नाही संपणार. हा, कारण संपूर्ण जगा काळाची सत्ता आहे, नामाव नाही. अवघाची आकार ग्रासिये काळे, अवघाची आकार ग्रासिये काळे, अवघाची आकार ग्रासिये काळे, अवघाची आकार ग्रासिये. एकच निराळे हरीचे नाम, एकच निराळे हरीचे नाम, अवघाची आकार ग्रासिये काळे, अवघाची आकार ग्रासिये काळे. एकची निराळे हरिनाम, एकची निराळे ग्रासिये काळे, अवघाची आकार ग्रासिये. अवघाचे आकार ग्रासियेला काळे, एकचे निराळे हरीचे नाम. काळाची सत्ता नामाव चालत नाही, म्हणून देवाचं नाम अलौकिक. चला, लौकिक जगाला नामाचं महत्व कळालं नाही म्हणून नाम अलौकिक. काळाची सत्ता नामाव चालत नाही म्हणून नाम अलौकिक. आणि तिसरा निकष, पंचमाभूतात नाम अडकत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. जसा देव पंचमाभूतात अडकत नाही, जसे संत अडकत नाहीत, तसं नाम सुद्धा अडकत नाही. कृष्णा गुरुजी नाम सुद्धा अडकत नाही पंचमाभूतात. विश्वपेक्षा व्यापक आहे. कसं आहे? थांबा, पंचमाभूतापेक्षा नाम व्यापक आहे. आपल्याला शाळेमध्ये इतिहास शिकवला जातो. कसा? पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापक आहे, पाण्यापेक्षा तेज 10 पट व्यापक आहे, तेजापेक्षा वायू 10 पट व्यापक आहे, वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापक आहे, आणि आकाशापेक्षाही गगनाहून निवा. गगनाहून निवा नाम आहे, आहे. ओ ज्ञानदेव पुसे निवृत्तीची जाण, गगनाहूनी वाढ नाम आहे, गगनाहूनी वाढ नाम आहे. हरी ज्ञानदेव तुसे निवृत्तीची जाण, गगनाहूनी वाढ नाम आहे. हो गगनाहूनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची जाण, देव पुसे निवृत्तीची जाण. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची जाण, गगनाहूनी वाढ नाम आहे, गगनाहूनी वाढ नाम आहे, गगनाहूनी वाढ नाम आहे. हरी हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी पुण्याची गणना कोण करते, पुण्याची गणना कोण करते.
गगनाहुनी वाढ नाम आहे आणि त्या नामाच्या माग तुमचा आवाज आहे गुरुजी. गगनासारखाच आवाज गोड. वा. गगनाहुनी वाढ नाम आहे म्हणजे भगवंताचं नाम आकाशापेक्षा व्यापक आहे. म्हणजे गुरुजी काय म्हणजे दादा मग काय म्हणजे गगनाहुनी वाढ काय म्हणजे काल गगनाहुनी वाढ नाम ऐकलं नाही कोणी का आता बरोबर ते पाहिलं ते लगेच मला मुद्दा मांडायचा आहे. भगवंताचं नाम आकाशापेक्षा व्यापक. आकाशापेक्षा व्यापक म्हणजे पंचमाभूतात नाम अडकत नाही गुरुजी. वा 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 टाळी वाजवा. क्या बात. हे नामाची जायचे गगनाहुनी असं हा असं दगड हाणव तर पाडच पाडाव. तुम्ही पाडच पाडला बघा पण सीझन तसा आंब्याचा नाही आता. हो बरोबर नाही बरोबर. क्या बात आहे. वा. गगनाहुनी वाढ नाम आहे म्हणजे भगवंताचं नाम आकाशापेक्षा व्यापक आहे. देव पंचमाभूतात अडकत नाही तसे आमचे संत अडकत नाहीत आणि जसे संत अडकत नाहीत तसं नाम अडकत नाही गुरुजी. म्हणून आपलं जीवन एकतर देवाशी एकतर संतांशी नाहीतर नामाशी तिघाशीच अनन्य व्हावं. का कारण या तीनच गोष्टी अलौकिक आहे आणि तिघाशी जीवन अनन्य झालं तरच जीवन सुखी बनते. तेने बिना जीवा सुख नो है. तेने बिना जीवा सुख नो है. तेने बिना जीवा सुख नो. तेने बिना जीवा सुख नो. तेने बिना जीवा सुख नो. सुख नो. वा. आपला तो एक देव करुणी घ्यावा. जर देवाशी जीवन अनन्य केलं बरोबर. चला धावतं पविती गवी. जर अनन्य केलं जीवन हा बरोबर तो कोबरा म्हणले बघा त्याच्याशिवाय सुखच नाही. म्हणून भगवंताशी जीवन अनन्य करा बरोबर. अनन्य करा. आणि समजा तो कोबरा आहे जर देवाशी आम्ही आमचं जीवन अनन्य नाहीच केलं समजा तर तो कोबरा म्हणले पचतील खाणी 84च्या विसरली तया थोर झाली हानी. थोर झाली हानी. पचतील खाणी 84च्या हा तोटा आहे बघा. जर देवाशी जीवन अनन्य नाही केलं तर बरं ठीक आहे. आणि तो कोबरा जर आम्ही संतांशी जीवन आमचं अनन्य नाही केलं समजा तर मग आमचा तोटा. तो कोबरा म्हणले संतांशी जीवन अनन्य नाही ना केलं संत शिरोमणी सावता महाराजांशी जर आमच्या जीवन अनन्य नाही केलं तर तुमचा उद्धारच होणार नाही. उद्धाराशी ठाव नाही भाग्य हिना विनमुख चरणा संतांची या उद्धार होणार नाही हा तोटा आहे म्हणले. बरं म्हणजे तोटा कळाला. आणि समजा देवाशी जीवन अनन्य नाही केलं तोटा कळाला. संतांशी जीवन अनन्य नाही केलं तोटा कळाला. बरं तो खबर आहे समजा आम्ही नामाशी आमचं जीवन अनन्य नाहीच केलं तर मग आमचा तोटा. तो खबर म्हणले तू मला तोटा विचारू नको. मग हा तोटा ज्ञानोबारांना विचारा म्हणले. जर नामाशी जीवन अनन्य नाही केलं तर ज्ञानोबारा म्हणले जर नामाशी जीवन अनन्य नाही केलं तुझ्यासारखा पापी तूच म्हणले. नामासी विनमुख तो नर पापिया. नामासी विनमुख तो नर पापिया. विनमुख तो नर पापिया. नामासी विनमुख तो नर पापिया. हरि बिन धावया न पवे को. जय हो जय हो. हरि बिन नाही तरी गेला जन्मवाया. नाही तरी गेला जन्मवाया. हरि बिन धावया न पवे कोणी. ओ हरि बिन धावया. वाह. हरि बिन धावया. हरि बिन धावया. हरि न पवे कोणी. हरि बिन धावया.
म्हणावे कोणी हरिमुखे म्हणावया हरी वीण जय हो हरी वीण हरी वीण हरी वीण हरी दावयान परे कोणी दावयान परे दावयान हरी मुखे मना हरी मुखे हरिमुखे म्हणा हरी मुखे मना हरी नामासी विमुख तो नर पापिया जर नामाशी जीवन अनन्य नाही केलं ज्ञानोबा म्हणले तुझ्यासारखा पापी तूच पण नामाशी जीवन अनन्य करा नाही केलं हा तोटा आहे म्हणले तोटा आहे चला तोटा कळाला बरं ठीक आहे तू का बरं आहे तुम्ही कोणाशी जीवन अनन्य केले आम्ही तुम्हाला विचारू तुम्ही कोणाशी जीवन अनन्य केले गुरुजी तू का बरं म्हणले आम्ही तिघाशी जीवन अनन्य केले तिघाशी जीवन अनन्य केले देवाशी संतांशी आणि नामाशी तिघाशी जीवन अनन्य केलं देवाशी कसं अनन्य केलं एक धरला चित्ते आम्ही रकुमाईचा पती हे आमचं जीवन देवाशी अनन्य संतांशी संतांशी तर पहिल्यापासूनच आहे काय सांगू आता संतांचे उपकार गुरुजी हे आमचं जीवन संतांशी अनन्यचे बरं नामाशी नामाशी सुद्धा अनन्य एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापय काम नायात हे आमचं जीवन नामाशी अनन्य बर मग तू खबर आहे आता तसं नका सांगू मग आजच्या अभंगात कोणाशी अनन्य केले ते सांगा आजच्या अभंगात कोणाशी अनन्य केले ते सांगा देवाशी नामाशी संतांशी आज तुम्ही संत पाप कृपा तुम्ही संत माय बाप कृपा वळत वा गुरुजी हो तुम्ही संत माय बाप कृपा वळत तुम्ही संत माय बाप कृपा वळत तुम्ही संत माया बाप कृपा जय हो तुम्ही संत माया बाप कृपा हो कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान कायमी पतिता कायमी पतिता कीर्तिमान हो कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तू धराया कारणा अवतार तू धराया कारणा अवतार तू धराया वा काय मी पती कीर्तिवान काय वर्णन करू वर्णन करता शब्दच नाही हा तसंच तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप आहात आणि कृपावंत आहात हा आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलक हो म्हणून तुमचं वर्णन
हा संत शिरोमणी सावता महाराजांचं वर्णन आपल्या वाणीनं होणार नाही. आपण काय वर्णन करणार आहेत महाराज? संतांचं वर्णन आपल्या वाणीनं होतच नाही. हा वर्णन आपल्या वाणीनं होत नाही. मग होत नाही म्हणून करायचं नाही का? करायचं ना. का? आपण केलेल्या वर्णनाचा फायदा आपल्या कसा? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. हा पुण्यवंत व्हावे घेता किंवा ज्ञानोबा म्हणतात ना, ऐके जेत वाचा विसावे ते साधू कथा. ज्ञानोबांची भाषा हे पा. संत महात्म्यांचं जर वर्णन आपल्या वाणीनं केलं तर आपल्या वाणीला विश्रांती प्राप्त होते. हा त्यांचा वर्णनाचा अधिकारी. हो आपल्या वाणीला विश्रांती प्राप्त होते. म्हणून काय मी पतित कीर्तिवानू म्हणून वर्णन करायचंय, वर्णन करायचंय. आणि बघा बरं वर्णन करायचं का? त्यांच्या वर्णनात आपला उद्धारी, आपला उद्धारी होईल, आपला उद्धारी. हां आणि त्यांचा अवतार पण आपल्या करताचे ना. हां म्हणून तर त्याच्यामुळे आपल्याला येता आपल्याला आंधळ पांगळीच म्हटलं ना, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. हो म्हणजे तुम्ही म्हणता आपला थांबा संत आपल्याला जागा करतात. मग तुम्ही म्हणता आम्ही का जागे नाहीत का? आपण जागेच आहेत, पण जिथं जागे पाहिजे तिथं जागे नाहीत. म्हणजे काही जागा की निजल असे सुने जागवणे दारापाशी तुझ्या हितापाठी करी वसवशी भेटी न घे शिवासुदेवाचे गा. म्हणजे या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यत मुने. जिथं संत लोक जागेत तिथं आपण झोपलेलो आहे, आणि जिथं आपण झोपलेलो आहे तिथं संत लोक जागेत. म्हणजे संसाराच्या ठिकाणी आपण जागेत, ते संसाराच्या ठिकाणी त्यांची वृत्तीच नाही. आणि परमार्थात आपण जागे नाहीत तर ती तिथे जागे. हा म्हणून आपल्याला एका ठिकाणी आंधळ म्हटलंय ना, आंधळ्या पांगळ्याचा. म्हणजे तुम्ही आम्हाला आंधळ म्हटलंय आणि संतांना स्वतःला सुद्धा आंधळ म्हणून घेतलंय. सहज मी आंधळा गा निज निराकार पंते. म्हणजे असं कसं काय? बघा तुम्ही आम्हाला आंधळ म्हटलंय आणि संतांनी स्वतःला आंधळ म्हणून घेतलंय. परत तुम्ही आम्हाला आंधळ का म्हटलं? हे पाहिजे गुरुजी आपल्याला आंधळ का म्हटलं? आपल्याला देव दिसत नाही म्हणून. आणि संतांनी स्वतःला आंधळ का म्हणून घेतलं? कारण त्यांना जग दिसत नाही म्हणून. कारण वृत्ती निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. हा वृत्ती निवृत्ती झाली त्यांना जग दिसत नाही म्हणून. हा का? ही अवस्था आहे, ही अवस्था आहे, ही विधी अवस्था आहे. बघा ही विधी अवस्था आहे. जन न दिसे तेथे वृत्ती शिल्लक नाही. आता तसा जर विचार केला तर वृत्ती शिल्लक राहते फक्त भक्तीतच राहते, भक्तीत राहते. म्हणजे संतकडे ज्ञान सुद्धा आहे बरं का. आता 60वीला जाता त्रैलोक्याचा भगवंतानी गुरुमंत्र दिला. हो कृपादृष्टी केली म्हणजे चराचरात भगवंत दिसायला लागला. ही अवस्था ज्ञानाची. ज्ञानाची पुढची अवस्था एक ती म्हणजे भक्तीची. ज्ञान गिळोनी हा तंबाखू गावा गोविंदोगा. ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा. ज्ञानाची पुढची अवस्था असेल ना तर भक्तीची. थोडं धाडस करून बोलू का? मला माहिती आहे ऐकण्यावर खूप छान येते. हे पा गुरुजी पण संतांची भाषा आहे. तो कवर म्हणले देवा ब्रह्मज्ञानात सुख आहे. बघा ज्ञानात सुख आहे पण धाडस करून बोलतो. मन लागत नाही, मन भक्तीतच लागते. का? कारण ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंद घेता येत नाही. भजनाचा आनंद भक्तीतच घेता. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना रे भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. ओ भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको. अभिमान नित्य नवा तया माझी. अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. हरी प्रेम सुख देई, प्रेम सुख देई.
खरंच भक्तीतच आनंद आहे. भक्तीतच आनंद आहे. का ज्ञान का नको? ज्ञान आलं की अहंकार येतो. ज्ञान आलं की अहंकार येतो. ज्ञानोबा म्हणतात ना, नवल अहंकाराची गुटी, विशेष नलग्या ज्ञानाचे पाठी, पण सज्ञानाची झोंबे कंठी, नाना संकटे नाचे. हे बघा नाना, हो नाना संकटे नाचे. म्हणजे नाना म्हणून नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको 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 ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. कृष्णा गुरुजी तुकोबारा म्हणतात, देवा नको ब्रह्मज्ञान, म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला सांगूच नको देवा. तुकोबारा म्हणतात ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी मला सांगू नको. हे फक्त तुकोबारानेच म्हणा बरं. हो ना, ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याचे कामं नाहीत पहा. हो नाही तुकोबाराने देवा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत तुम्ही काहीच सांगू नका मला. करायचं असेल तर एकच करा, मी भक्त आणि तू देव. हे का बरं? त्याचं कारण आहे, कारण भजनाचा आनंद भक्तीत घेता येतो, ब्रह्मज्ञानात घेता येत नाही. का घेता येत नाही? ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही तर आनंद घेता कसा? कारण वृत्ती ते निवृत्ती झाली जनन दिसे. ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही. वृत्ती शिल्लक राहत असेल तर भक्तीतच राहते. कस काय पा, जागृत अवस्थेत वृत्ती, जागृत अवस्थेत वृत्ती ईश निर्मित पदार्थाशी संलग्न झालेली असते. जागृतीत, सुषुप्तीमध्ये वृत्ती उपादानात लीन होती, समाधीमध्ये वृत्तीचा बाध होतो, उन्मनीमध्ये वृत्ती उन्मन होऊन जाते, तुर्या अवस्थेत वृत्ती अधिष्ठानात लीन होती, स्वप्नामध्ये वृत्ती मनसंकल्पित पदार्थाच्या सहवासात जाती. भक्तीच अशी की भक्तीत वृत्ती शिल्लक राहते. म्हणून तो तुकोबारा म्हणले, ते माझे हरी वृत्ती राहो, म्हणून राहो आता हेची ध्यान ध्यान. किंवा माझे चेत तुझे पायी राय ऐसे करे काय, माझे चेत तुझे पायी हरी धरून या बाई बाबा तारी दातारा चतुरा तो शिरो लावण्याचे कान चतुरा तो शिरो. माझे चित्त तुझे पायी राय रायाचे करी काही गाव माझे चित्त तुझे राय, म्हणजे मला मुद्दा का म्हणतात राहूच म्हणले, वृत्ती जाऊ म्हणले नाही. राहू ते माझ्या वृत्ती राहू, वृत्ती जाऊ म्हणले नाही. वृत्ती जाऊ का म्हणले नाही? गुरुजी तुकोबारांची वृत्ती देवाच्या पायाजवळ जात होती पण राहत नव्हती, म्हणून राहू म्हटली. मला सांगा, मुलगा शाळेत मनानं जाव का नेऊन घाला? मनानं जाव. जाणं वेगळं. एक विद्यार्थी कीर्तनात टाळ वाजवत होता आणि कीर्तन संपल्याच्या नंतर बैठकीत बसलं. मी त्याला म्हणलं, बाळा टाळ चांगलं वाजवतोस, टाळ तयारी कोणाचा आहेस? त्याचे वडील तिथंच होते. त्याचे वडील म्हणले, महाराज माझाच काट्ट आहे. नाही का? असं का म्हणाला? मी म्हणलं, एवढे चांगले संस्कार केले त्याच्यावर टाळ वाजवतो, असं का म्हणाला तुम्ही? ते म्हणले, काय सांगा तुम्हाला, मला वाटत होतं म्हणले यानं कीर्तन शिकाव. म्हणलं मग झालं काय? काय झालं म्हणजे यानं कीर्तन शिकाव म्हणून मी याला 5वीलाच असताना आळंदीला नेऊन टाकलं. म्हणा हाताकडून गेले, टाकलं म्हणा लवकर, हाताकडून गेले ना, हाताकडून गेले का आळंदीला नेऊन टाकलं. पण मग झालं काय? काय झालं म्हणजे हे पोरग तिथं राहिलंच नाही. हे पोरग तिथं राहिलंच नाही. आता मला सांगा, आळंदीला नेऊन ठेवण्याचं काम कोणाचं आहे? सासऱ्याचं, हे बापाचं, बरोबर. आणि तिथं राहणं काम कोणाचं आहे? पोराचं. कसं जागा झाल्याला चांगला असतो. आळंदीला नेऊन ठेवण्याचं काम कोणाचं आहे? वडिलाचं. आणि तिथं राहणं काम कोणाचं आहे? पोराचं. पण ते राहिलंच नाही.
म्हणजे मला मुद्दा कामाचा पोरग तिथं बाबल्या खाली बस बाबल्या खाली लगेच उठून पळायला सांगावलं त्याचं उदाहरण दिलं गेलं पळायला मी म्हणलं ते राहत नाही म्हणून ते राहिलं पण निघाल तिथं आलं ते कीर्तनात पण निघाल येत आहे पण राहत नाही म्हणून तर राहू म्हणजे तुम्ही त्याच्या काय नाही वागायचा नारियल राहिला जाय 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 मला काय माहित जवळ पेटन म्हणून हो ना सगळं मला तरी काय माहित झालं येते माझ्या आरी वृत्ती राहो म्हणले बरोबर वृत्ती राहो म्हणजे राहणे वेगळं आणि जाणे वेगळं गुरुजी वृत्ती शिल्लक राहत असत तर भक्तीतच राहते भक्तीत राहते म्हणून राहो म्हणले ब्रह्मज्ञानात सुख नाही असं नाही तिथं सुखच आहे पण त्या सुखाचा उपभोग भोगण्याकरता वृत्ती शिल्लक राहत नाही साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे वा वा तू सांग म्हणा साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे हा? साखर खाण्यात आनंद आहे तसं ब्रह्म व्हायचं का ब्रह्म उपभोगायचं ब्रह्म उपभोगायचंय भजनाचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे आणि गुरुजी तो भजनाचा आनंद भक्तीत आहे भजनाचा आनंद भक्तीत आहे हा म्हणून तो तुकोबारा म्हणले काय म्हणले काय वाढवलं आम्ही अभंगाचा तिसऱ्या वाढविले सुख भक्ती भावना वाढविले सुख भक्ती वाढविले सुख भक्ती भाव 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 कुळाचारण विठोबा
भक्तिभाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे वाढविले सुख भक्ती अरे मुद्दा इथं आला आपला हा हा आम्हाला आनंद घ्यायचा आहे तो आनंद भक्ती म्हणून वाढविले सुख भक्ती भाव धर्म इथं नको ब्रह्मज्ञान नको म्हणून हे सगळे काहीच नको बाकीचे न लगे मुक्ती धन संपदा हे काहीच नको मुक्ती नको नाही धन बी नको होत ना थांबा का नको बरं थांबा का नको याची अशी गंमत आहे मी अनेक वेळा सांगतो मला सांगा सकाळी सूर्य उगवला झाडाची सावली कोणी दिशेला राहते पश्चिमेला आणि सूर्य मावळाच्या टायमाला पूर्वेला तसं या धनाचे या धनाचा न धर विश्वास जैसी तरवर जाय याता यातीन चुके परी भोगशील काय या हरी भजने बिन तुझे जन्म जाती वाया या लागे वैकुंठनाथाच्या तू तेथे पारे पाया ओम नमो धर नाही कला या धनाचा न जरी विश्वास जैसी तरी तर हो ना तुझं इथं इथं नाही नाही आता 15 मिनिटासाठी कार्य जाईन धन म्हणजे वारे वारे संपत्ती वारे असे लयच वारे असे भरपूर आहेत अहंकाराचा वारा वाराच आहे पुन्हा आला शीतळ शांतीचा वारा अहंकाराचा वारा धनाचा वारा इलेक्शनचा ते वाटळे हो असे लयच वारे लयच पिंगळ्यात सुद्धा एक वारा आहे पिंगळ्यात सुद्धा एक वारा कोणता अनेक एक वारे सुटेल तातडी मग पाटील बुवाची पडेल माडी आणि तिची 5 पोरे लागतील देशोधडी म्हणून पिंगळा माद्वारी बोले बोलतो देखा हा पिंगळ्यातला वार आहे पिंगळ्यातला वारा जरा भयानकच तो काय धनाच्या वाऱ्यासारखा नाही शीतळ शांतीच्या वाऱ्यासारखा नाही अहंकाराच्या वाऱ्यासारखा नाही तो काळाचा वारा आहे गुरुजी काळाचं वारा आलं की देवरूपी माडी खाली पडत असती काळाचं वारा आलं की देवरूपी माडी खाली पडत असती आणि एकदा का देवरूपी माडी खाली पडली की त्याची 5 पोरे लागतील देशोधडी 5 पोरं कोणते या माडीतले कोणते देहा पाचाचा आणीला उसना पंचमहाभूतापासून झालेलं शरीर माडी पडली की शेकी त्याला देणे लागे मग माडी पडायच्या आधी तुम्ही काय करा तुम्ही एक काम करा इकडे बघा वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा वरली आळी म्हणजे गावातली नाही वरली आळी म्हणजे स्थूल शरीर पिंगळाचा अर्थ इतका गोडे गुरुजी जीवन बदलतो पिंगळा वरली आळी म्हणजे स्थूल शरीर घेतो वरली आळी म्हणजे स्थूल शरीर ज्यांना ज्यांना वरली आळी भेटली त्यानं सावध राहा कारण वरली आळी प्रत्येकाला भेटत नाही नरदेव दुर्लभ जाना भेटली ना सावध राहा वरली आळीला तुम्ही सावध राहावे पाटील बुवाला घेऊन सवी वरली आळीत तुम्ही पाटील बुवाला सोबत घ्या पाटील कोणते मनाजी पाटील देहगावीचा मनाला पाटील म्हणलंय मनाला वरली आळीत तुम्ही सावध राहा मनाला सोबत घ्या जर तुम्ही मनाला सोबत नाही घेतलं मनासारखं वागले मग चिठ्ठी येईन बा मग पडेल टावे मग चिठ्ठी येईन चिठ्ठी म्हणजे ह्या चिठ्ठ्या नाही माझ्या मामाचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं चिठ्ठी ह्या चिठ्ठ्या नाही चिठ्ठ्या यमाच्या त्यात यमाच्या वरल्यात म्हणजे अनर्ध्यात चिठ्ठ्या यमाच्या त्यात यमाच्या कोणत्या चिठ्ठ्या मी सांगतो ना पा माणसाचा ऑक्सिजन होणं आणि त्याच्यातून माणूस वाचणं ही एक यमाची चिठ्ठीची या चिठ्ठ्या त्यात वरल्या आली पण लोक चिठ्ठ्या वाचित नाही एखादा रोग होणं आणि त्या रोगातून माणूस बाहेर येणं ही सुद्धा यमाची चिठ्ठीची म्हणून माणसानं चिठ्ठ्या वाचल्या पाहिजे देवाला म्हणायचं देवा रोगातून वाचलो ना ऑक्सिजन मधून वाचलो ना इथून पुढचं उरलेलं आयुष्य मंदिरात बसून पते कळलं हा भजन करीन म्हणजे हो पत्याने भजन हा मंदिरात बसून भजन करीन हो म्हणून वरल्या आलेला सावध राहायचं सावध होऊन भजना लागायचं कारण सावध होणी देव करा आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवादी सावधोनी भजनी लागा देव करा कैवादी माझ्या वरती हात करा सगळ्यांनी शाबास माझ्या
टाळी 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 जय हो अरुणी उचित अरुणी उचित मगाली दया दान मागायत आलो दान मागायत हे दान मागायत आलो दान मागायत हो दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास संत महात्मे वेगवेगळ्या रूपकातून जागा करतात बघा अनेक रूपक यांचे दर्विना बरं नाही केलं गया मला पंढरीला नेलं गया मला पंढरीला नेलं गया पंढरीला नेलं गया मला पंढरीला नेलं गया जागे झाले नाही नुकसान आपलं कस सांगू खदर नाही काल तरी हे जरी नाही कालं मग दुसरा येईल हे जरी नाही कालं करताच्या वाटी बाम पाय बांधून येईल करताच्या वाटी बाम पाय बांधून येईल सरती सेवटी बा पाय बांधून येईल सरती सेवटी बा एका जनार्दनी आमचं काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काय वाजाईल एका जनार्दनी आमचं काय बाजाईल हो एका जनार्दनी आमचे काय वाजाईल बोले बोले बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी टाळी वाजवाय का हो दुसरा येईल म्हणजे तिथं काळे म्हणून वरल्या आळीला सावध राहायचं सावध होऊन काय करायचं भजनाला लागायचं सावध झालो अरे चालो जागरणा हो तिथं आलो महाराज म्हणजे वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे अखंड नाम चिंतन चालतं कारण विठ्ठल कुळीचे दैवत हो सतत नामचिंतन आणि अजून एक तुकोबराय म्हणतात आमचे संतांना उपमा देतात चंदनाची देतात अभंगाचं शेवट तुका म्हणे गुण चंदनाचे आणगे तुका म्हणे गुण चंदनाचे आणगे तुका मने गुण चंदनाचे अंगे तुका मने गुण चंदनाचे अंगे हरे राम तुका म्हणे गुण चंदनाचे आणगे तुका म्हणे गुण चंदनाचे आणगे तुका मने गुण चंदनाचे अंगे तुका मने गुण चंदनाचे अंगे तैसे तुम्ही जगे संत जन ना ओ तैसे तुम्ही जगे संत जन राव तैसे तैसे तुम्ही जगे ओ तैसे तुम्ही जगे तैसे तुम्ही जगे ओ संत जन संत जन तैसे तुम्ही जगे राव संत जन हरि राम ओ राम
आपण या ठिकाणी एकदा वारकरी संप्रदायाचं अतिशय मोठं भजनातलं एक भजन रत्न, भजन सम्राट, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानापर्यंत ज्यांनी आपली अभंगवाणी नेऊन ठेवली आणि वारकरी चाली नेऊन पोहोच केल्या असे दिग्गज गायक ते म्हणजे बंडूभाऊ गोळेगावकर. आणि खऱ्या अर्थानं बंडूभाऊंच्या नंतर जर त्यांचं भजन कुणी जिवंत ठेवलं असेल तर ते त्यांच्या स्वतःच्या घरापेक्षा ते अर्जुन महाराजांनी आदरणीय श्री महाराजांनी जिवंत ठेवलं. आपण ऐकूया एकदा, 2-3 चाली ऐकूया. जसे चंदनामध्ये विशेष गुण आहे बरोबर, शीतलता सुगंध, तसे तैसे तुम्ही जगी
संत जन गुण असतो बघा. एक मृदंग मगाशी कृष्ण गुरुजीचं वाक्य मला आवडलं बघा. ते म्हणले पकवास आता वाजवण्याचा गुणच माझा गुरुजी. ते मागा म्हणले काय भगवंताकडे दुसरी काहीच इच्छा नाही. भगवंताकडे एवढीच प्रार्थना आहे मरेपर्यंत तुमचं भजन करून घ्यावं, तुमची सेवा करून घ्यावं. हा एक सेवा हा गुण असतो आणि इच्छा आहे. आणि तसा विषय कौतुक जर केलं तर आता मी सगळ्यापेक्षा लहान आहे. आडना मोठे आहे समजा माझं, पण मी लहानच आहे सगळ्यापेक्षा. ऐका वस्तुस्थिती आहे. आदरणीय श्री हरिभक्त पालना आमच्या परिसराचं मोठं नाव आहे, मोठं भूषण आहे. आणि गायनच नाही कीर्तनाच्या क्षेत्रातसुद्धा ज्यांचं मोठं नाव आहे किशोरजी महाराज देव गुरुजीसुद्धा उपस्थित आहेत. हो फक्त बाकी सरांच्या आग्रहावरून असते इथे आहेत. सरांचा आग्रह फोन झाला मला म्हटले ना सरांच्या आग्रहावरून, नाही तर रोज सेवा असतात त्याच्यामुळे. आणि माझ्यासारखे आमच्यासारखे इतरी हजारो विद्यार्थी ज्यांची आज तयारी आहेत असे श्री हरिभक्तपरायण नारायण गुरुजी केला. आज गुरुजीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आता यांच्यासमोर आपण काय बोलणार आहोत म्हणजे कसं मी मगाशीच म्हटलं ना एक मुलाचं कौतुक म्हणून असतं, एक कौतुक असतं. आणि ते म्हणतात बालका लेव विजय लेणे त्या शृंगारा बाळ काय जाणे सुखाचे सोळे भोगणे माऊली आती. त्याचा आनंद माऊलीला असतो, आईला असतो मुलाचा. त्याप्रमाणे हा आमचा आनंद आहे तेव्हा गुरुजन मंडळींना सर्वांना आनंद आहे म्हणून हा बोलण्याचा प्रयत्न आहे. आणि ही मला वाटते आता झालेली सेवा. आणि अजून एक कौतुक करतो बघा जेवढा ही मिळविली मांदी वैष्णवांची ही मांदी ज्यांनी सगळ्यांनी एक संघटित केलं असेल एका जागोदर जर कोणला असेल तर आमचे डाके सर आहेत. वा सरांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बघा. 2-3 वर्षापासून भव्य दिव्य स्वरूपामध्ये हे नियोजन करतात. तसा माझा पहिलाच येण्याचा योग आहे. आणि त्यांचे पिताश्री श्री सदाशिवराव प्रल्हादराव डाके आता सुद्धा उपस्थित द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. कारण हे बघा कुळी कन्यापुत्र वटीजी सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. आज खरोखर स्वतः महाराजांना सुद्धा खूप आनंद वाटत असेल. यांनी हा उत्सव केला आहे एवढं ज्ञानदान अन्नदान हा सोहळा केला आहे खरोखर. मी तर म्हणतो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. हे पहा देवाला संतांच्या सेवेपेक्षा संतांची जे सेवा करतात ते जास्त आवडतात. तेही प्राणापरवते आवडती मग निवृत्ती जे भक्त चरित्रात ते प्रशंसा. देवाला स्वतःची सेवा केलेली एवढी लवकर नाही आवडणार, पण देवाला माझ्या संतांची ज्यांनी सेवा केली ना ती जास्त आवडते. ती जास्त आवडते ज्ञानोबा म्हणतात ना जास्त आवडते. म्हणून कौतुक करावं तितकं थोडे. आता माझ्याकडे शब्दसुद्धा नाही म्हणून संपले शब्दसुद्धा नाही म्हणून झालेली आता आपल्या घरच्या घरचा विषय झालेली सेवा गुरुरायांच्या चरणी तुम्हाला श्रोते मा बापांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि त्याचा आवाज आला का तेवढं कट करावं. आणि आमच्या जवळचा हक्काचा चॅनल म्हणजे आमचं जे हो चॅनल हक्काचं चॅनल हो. म्हणून आमचे जे होचे मालकसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा कौतुक करतो बा गुरुजी आवर्जून ते म्हणजे माईक सिस्टीमचं. क्या बात. मी अनेक वेळा सांगत असतो बाई स्वयंपाक करणारी किती सुगरण असू द्या तवा फुटका असल्यावर काय करीन तात्या बरोबर आहे का ना. भाकरी मनात करपणारच ना चपाती म्हणा. मग कौतुक करावं तितकं थोडे. यंदा केली बारशी पैठणी केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहितली नाथ महाराजाची कावड. पंढरपूरला जायची झाली आवड. पंढरपुरात पाहितला विठ्ठल रुक्माईचा जोडा. मग लागला वाकरीचा वाडा. वाकरीच्या वाड्याला ज्ञानबाचा घोडा. ज्ञानबाच्या घोड्याला मोत्याचा तुरा. मग गेलोत गोपाळपुरा. गोपाळपुऱ्यात पाहितला जानाबाईचा खेळ. आळंदीला जायला झाली वेळ. आळंदी साधू संत खास कृष्ण गुरुजी म्हणले महादेवाला जावा. महादेवाची शोभा आणि तुमच्या माईक शिष्टी मागो पांडुरंग उभा. ज्ञानेश्वर माऊली कृष्णमणी अवधानी वाकुलिया ब्रह्मादिका कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा
लसूण मिरची कोथिंबीर घरामध्ये भगवंताचं दर्शन व्हायचं. अवघा मुळा, भाजी, याच्यामध्ये दर्शन भगवंताचं दर्शन व्हायचं. अवस्थाही प्राप्त झालेली होती. विठ्ठल जली स्थळी भरला ही अवस्था झालेली होती.